Hello students, now we are going to discuss about the analysis of the coal sample. Okay, the analysis of the coal sample can be takes place by using two processes. First one is called as the proximate analysis and second one is called as the ultimate analysis. Okay, आता proximate analysis म्हणजे काय? The proximate analysis which includes the determination of moisture content, volatile matter, ash and the fixed carbon. ओके आता तुम्हाला माहिती आहे ज्यावेळी तुम्ही एखादं फ्युएल बर्न करता फ्युएल बर्न केल्यानंतर जी काय ॲश राहते ते ॲशमध्ये फक्त ॲश नसून त्याच्यामध्ये काय असतं फिक्स्ड कार्बनचं एक कंपोजिशन असतं. सेकंडली काय असतं वोलाटाईल मॅटर्स असतात आणि मॉइश्चर कंटेंट असतं. आणि ह्या तिन्हीच्या डिटर्मिनेशनसाठी जी काही मेथड यूज केली जाते दॅट इज कॉल्ड ॲज दी प्रॉक्सिमेट ॲनालिसिस. ओके अँड द सेकंड टाईप इज कॉल्ड ॲज दी अल्टिमेट ॲनालिसिस. What is the ultimate analysis? The ultimate analysis includes the estimation of ash, carbon, hydrogen, sulfur, nitrogen and oxygen. Okay, म्हणजे जे काही तुमच्या फ्युएल्समधले जे सगळे कंबस्टिबल मॅटर्स असतील जे काही तुमचे केमिकल्स असतील ऑक्सिजन असेल त्यांचा मॉइश्चर कंटेंट असेल ॲश कंटेंट असेल दॅट ऑल आर रिमूव्ड इन दिस अल्टिमेट ॲनालिसिस. Okay, now we are going to discuss about the most important point of your topic, that is the carbonation of coke by Otto Hoffmann method. Okay, आता carbonization म्हणजेच काय? The carbonization is a process in which fuel is heated without air. आता तुम्हाला माहिती आहे एखादं फ्युएल जर हीट करायचं असेल तर एअरची गरजही लागतच असते. यू नो द ऑक्सिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर दॅट फॉर दी बर्निंग ऑफ फ्युएल. बट जे काही कार्बोनायझेशन प्रोसेस तुम्ही करणार आहे त्या कार्बोनायझेशन प्रोसेसमध्ये काय केलं जातं जे काही तुमचं फ्युएल असेल त्याला बर्न केलं जातं विदाउट एअर. ओके टू लिव्ह सॉलिड पोरस कार्बन. आता तुम्हाला माहिती आहे बर्निंगनंतर तुमची जी काय ॲश भेटणार आहे त्या ॲशमध्ये काय असणार आहे फिक्स्ड एक पोझिशन कार्बनचं कंपोजिशन असणार आहे. Okay, the coke is produced commercially by the carbonization of coal either at a higher or low temperatures. म्हणजे तुमचा फ्युएल हाय टेम्परेचरला बर्न होतं की लो टेम्परेचरला दॅट डझंट मॅटर. ओके सो जे तुमच्या टेम्परेचर तुम्ही प्रोव्हाइड करणार आहे फ्युएलला त्या टेम्परेचर प्रोव्हायडेशन नंतर जी काय बर्निंगनंतर तुमची जी काय ॲश राहणार आहे ते ॲशमध्ये जे असणारं कार्बन आहे ते कार्बनचं डिटर्मिनेशन म्हणजेच ती कार्बनायझेशन प्रोसेस आहे. ओके आता तुम्हाला एक इथं असेंब्ली दिलेली आहे आणि ह्याला तुम्ही म्हणणार आहे ओटो हॉफमन्स ओव्हन. आता तुम्हाला माहिती आहे ओव्हन कशासाठी आपण यूज करतो एखाद्या सबस्टन्सला टेम्परेचर प्रोव्हाइड करण्यासाठी आपण इथं ओव्हन यूज करत असतो. ओके आणि हे जे काय ओव्हन आहे हा ओटो हॉफमन या सायंटिस्टने इन्व्हेंट केलेला आहे दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज दी ओटो हॉफमन्स ओव्हन. ओके त्यातले फर्स्ट कन्स्ट्रक्शनमधला फर्स्ट पॉईंट बघा. द ओटो हॉफमन मेथड कन्सिस्ट ऑफ अ नॅरो चेंबर्स मेड अप ऑफ सिलिका ब्रिक्स having length, height, width as 12, 4 and 0.5 meters respectively. ओके आता ही जे काही टोटल असेंब्ली आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघत आहात ह्याच्यामध्ये 3 ते 4 चेंबर्स आहेत. 4 चेंबर्स आहेत कशाचे आहेत हे ब्रिक्सचे आहेत आणि ह्याची लेंथ आहे 12 मीटर दी विड्थ आहे 4 मीटर अँड दिस एरिया दॅट इज ब्रिथ इज 0.5 मीटर. ओके द सेकंड पॉईंट द हीट फॉर कोकिंग इज फर्निश्ड बाय बर्निंग गॅस. ओके आता जे काही कोक आहे इट्स नॉट कुकिंग इट्स कोकिंग. डू यू नो कोक दॅट इज कोकिंग. ओके द हीट फॉर द कोकिंग इज फर्निश्ड बाय द बर्निंग गॅस. आता बर्निंग गॅस म्हणजेच काय जो गॅस आपण प्रोव्हाइड करणार आहे तो. द चेंबर्स आर ऑल्सो फिटेड विथ द चार्जिंग डोर्स हॅव्हिंग 3 to 4 ओपनिंग्स ॲट द टॉप अँड द डिस्चार्जिंग डोर्स ॲट द बेसिस. आता तुम्ही इथं बघता ह्या असेंब्लीच्या नंतर ते 3 ते 4 इथं वरती डोर्स आहेत ते कशासाठी डोर्स फिट केलेले आहेत जे काही तुमची हीट जनरेट होणार आहे किंवा जी हीट इथं जनरेट होणार आहे ती जनरेट झालेली हीट डिस्चार्ज करण्यासाठी परत इथे 4 ओपनिंग्स आहेत. ओके दीज ओव्हन्स वर्क्स ऑन द रिजनरेटिव्ह प्रिन्सिपल ऑफ अ हीट इकॉनॉमी. आता आपल्याला माहिती आहे हीट आपण लॉस्टही करू शकत नाही आणि जनरेटही करू शकत नाही. ओके सो इट कॅन बी रिजनरेटेड विदिन दी व्हेरियस फॉर्म्स. फिफ्थ पॉईंट जनरली अ बॅटरी ऑफ सच ओव्हन्स आर यूज्ड विच आर प्लेस्ड ओव्हर द रिजनरेटर्स हॅव्हिंग ब्रिक वर्क विच हेल्प्स इन दी युटिलायझेशन ऑफ हीट. आता तुम्ही बघताय हे जे काही तुमच्या चेंबर्स आहे त्या चेंबरच्या खाली एक रिजनरेशनचा टँक आहे आणि इथं तुम्ही काय केलेलं आहे इथं कॉईल प्लेस केलेले आहे. कूलिंगसाठी इथं तुम्ही वॉटर एंटर करत आहात. टायर आहे
आणि हे इथून तुम्ही काय करताय, अमोनिया कशाचं काम करतं, कूलिंगचं काम करतं. आणि हे रिजनरेटर्समध्ये काय केली जाते, हीट जनरेट केली जाते. ओके. द हॉट गॅसेस लिव्हिंग फ्ल्यूज आर अलाउड टू पास थ्रू दी रिजनरेटर्स. आता जे काही तुमचे गॅसेस आहेत ते गॅसेस तुम्ही काय करायचे, रिजनरेटर्समधून पास करायचे. आफ्टर समटाईम्स द डायरेक्शन्स आर रिव्हर्स्ड. काय केलं जातं, जेव्हा तुम्ही हीट त्याच्यामध्ये प्लेस करता त्यावेळी तुमच्या चेंबर्समधल्या जे काही तुमच्या वॉटर पासिंगच्या डायरेक्शन्स असतील त्याच्यासोबत गॅस पासिंगसाठीच्या ज्या काही डायरेक्शन्स असतील त्या दे आल्सो गेट्स रिव्हर्स्ड. ओके. अँड दी कोल इज हीटेड इन दी कोक. त्या काय रिव्हर्स केल्यामुळे काय केलं जातं, जे थंड पाणी आहे, थंड पाणी मॉइश्चर जास्त असणाऱ्या ठिकाणचं जे काय थंड पाणी असेल ते कमी असणाऱ्या ठिकाणी प्लेस केलं जातं. म्हणजे जी काय तुमची ओव्हनमधली जी काय टोटल हीट असणार आहे किंवा टोटल त्याच्यातलं हीट कंटेंट असेल, मॉइश्चर कंटेंट असेल, थ्रू आउट दी ओव्हन काय राहणार आहे, सेम राहणार आहे. ओके. ॲट अबाउट 500 डिग्री सेंटीग्रेड कोल इज पास्ड, बट अबाउट 550 to 600 the plasticity ceases and the semi-coke is produced. आता what is ceases? Ceases means to stop. ओके. 500 ते 600 डिग्री सेंटीग्रेडला काय केलं जातं, जे तुमच्या कोल सॅम्पलची जी काय प्लास्टिसिटी असेल ती काय होते, बंद होते. आणि त्या तुमच्या कोलचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, सेमी कोकमध्ये होतं. ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस अबव 600 डिग्री सेंटीग्रेड द सेमी कोक डिकम्पोजेस विथ द लॉस ऑफ volatile matter and get transferred into the steel gray hard coke. ओके. आता ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस, जर 600च्या वरती जर तुमच्या ओव्हनमधलं टेम्परेचर जर वाढलं तर काय होतं, जो सेमी कोक 550 ते 600 डिग्री सेंटीग्रेडला तयार झालेला आहे त्याच्यातून काय केले जातात, जे वोलाटाईल मॅटर्स असतील ते काय केले जातात, लॉस्ट केले जातात. आणि जे तुमचं कोक आहे ते कोक कशामध्ये ट्रान्सफर होतं, स्टील ग्रे हार्ड कोकमध्ये ट्रान्सफर होतं. आणि द प्रोसेस ऑफ कार्बनायझेशन टेक्स प्लेस इन कोल चार्ज स्टार्टिंग फ्रॉम 2 साइड्स वॉल्स ऑफ दी ओव्हन. आता काय केलं जातं, ज्यावेळी ह्याच्यातले वोलाटाईल मॅटर्स बाहेर पडले जातात त्यावेळी वेसलच्या ज्या काही इनर वॉल्सला तुमचे कोक असणार आहे त्या कोकमधून तुमची जी कार्बनायझेशन प्रोसेस आहे ती तिथं कंप्लीट होणार आहे. ओके. सो now we are going to discuss about the next point of the topic, that is liquid fuels. आता मग अशा आपण बघितलं होतं सॉलिड फ्युएल्स. आणि या सॉलिड फ्युएल्सच्या एक्स्ट्रॅक्शनसाठी आपण बॉम्ब कलरीमीटर यूज करतो. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दी लिक्विड फ्युएल्स. द इम्पॉर्टंट लिक्विड फ्युएल्स includes the petroleum products, tar products, alcohols and colloidal fuels. Low boiling fractions of petroleum are used in the petrol engines and higher boiling fractions in diesel engines. आता आपल्याला माहिती आहे घरी आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल्स यूज करतो. ओके. दीज ऑइल्स आर इन द लिक्विड स्टेट्स, दॅट्स वाय वी कॅन कॉल इट ॲज द लिक्विड फ्युएल्स. ओके. आता हे लिक्विड फ्युएल्सच्या एक्स्ट्रॅक्शनसाठीच्या कोणत्या प्रोसेसेस आहेत त्यामध्ये फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस इज दॅट इज द फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. आता फ्रॅक्शनल डिस्टिलेशन कोणाला म्हणायचं, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन इज इसेन्शियली इज अ कॉम्बिनेशन ऑफ डिस्टिलेशन अँड रेक्टिफिकेशन. ओके. तर ते काय तुमचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन आहे तर फ्रॅक्शनल डिस्टिलेशन हे 2 प्रोसेसेस कंबाईन करून झालेलं आहे तयार. फर्स्ट डिस्टिलेशन आणि सेकंड वन इज दी रेक्टिफिकेशन. ओके. रेक्टिफिकेशन प्रोसेस कन्सिस्ट ऑफ ए काउंटर फ्लो कॉन्टॅक्टिंग द वेपर्स फॉर्म्ड इन द डिस्टिलेशन. ओके. आता जे काही वेपर्स फॉर्म होतात म्हणजेच काय होतं, जे काय तुमचे वॉटर असते ते वॉटरपासूनचे जे वेपर्स फॉर्म केले जातात ते फॉर्म झालेले वेपर्स पुन्हा कंडेन्स होऊन त्याचं काय केलं जातं, वॉटरमध्ये कन्वर्जन केलं जातं. आणि ह्यालाच प्रोसेसला तुम्ही डिस्टिलेशन म्हणायचं आहे. टू इफेक्ट द रेक्टिफिकेशन इन द डिस्टिलेशन कॉलम इट इज इसेन्शियल टू सी दॅट अन असेंडिंग फ्लो ऑफ दी वेपर्स मीट द डिसेंडिंग फ्लो ऑफ लिक्विड. आता ही प्रोसेस कधी कंप्लीट होते, ज्यावेळी तुमचा वॉटरचा असेंडिंग फ्लो ज्यावेळी डिसेंडिंग फ्लोला मीट होतो. म्हणजेच काय केलं जातं, असेंडिंग फ्लोला जे काय तुमचं वॉटर असणार आहे त्या वॉटरचं टेम्परेचर किंवा त्या वॉटर वेपर्सचं टेम्परेचर जास्त असणार आहे आणि डिसेंडिंग तुमचं जे काय वॉटर वेपर्स असतील त्याचं टेम्परेचर कमी असणार आहे. आणि या दोन्हीची युनिफॉर्मिलिटी तेव्हाच मीट होते ज्यावेळी ते दोन्ही असेंडिंग आणि डिसेंडिंग वेपर्स एकमेकांना क्रॉस होतात. ओके. दीज प्रिन्सिपल्स आर यूज्ड इन द फ्रॅक्शनरेटिंग स्टील वाईडली यूज्ड इन द पेट्रोलियम रिफायनिंग. आता पेट्रोलियम आपल्याला माहिती आहे, पेट्रोलियमचं काय केलं जातं, रिफायनिंग केलं जातं.
त्याच्यातून क्रूड ऑइल, गॅसोलाईन सगळे सेपरेट केले जातात. तर त्या रिफायनिंगच्या वेळी हे फ्रॅक्शनेटिंग स्टील यूज केलं जातं. अ फ्रॅक्शनेटिंग स्टील कन्सिस्ट ऑफ ए पाईप स्टील, अ बबल टॉवर अँड हॉट वेपर्स आर अलाउड टू पास. ओके, तुम्हाला काय केलं जातं, एक स्टील टँक प्रोव्हाइड केलं जातं, त्याच्यात क्रूड ऑइल घेतलं जातं आणि 300 ते 400 डिग्री सेंटीग्रेडला ते हीट केलं जातं. आता एवढं टेम्परेचर वाढल्यानंतर तिथं काय होणार आहे, ऑब्वियसली हॉट वेपर्स फॉर्म होणार आहेत अँड दॅट हॉट वेपर्स आर अलाउड टू पास up and cylindrical bubbles tower which consist of a number of horizontal trays. आता तुम्हाला इथं मी डायग्राम दाखवते. या हॉरिझॉन्टल ट्रेमध्ये तुम्हाला काय केले जातात, हे सगळे प्रोव्हाइड केले जातात. ओके, आता ईच ट्रे इज प्रोव्हाइडेड विथ अ नंबर ऑफ स्मॉल चिमनीज. आता चिमनीज म्हणजेच काय, जे काय तुमचे घरी आपण जशी चिमणी यूज करतो सेम चिमणीचं इथं फंक्शन असणार आहे आणि त्याच्या चिमणी थ्रू वॉटर वेपर्स काय होणार आहेत, राईज होणार आहेत. चिमणी आर कवर्ड विथ दी कॅप्स. आता हे चिमणी जे आहेत ते कशाने कवर केलेलं असणार आहे, कॅपने कवर केलं असणार आहे. ओके, विच इज कूल रिफ्लेक्सिंग ऑइल इज फ्लोईंग डाऊन. आता हे बघा इथं काय केलं जाणार आहे, कंडेन्स्ड गॅसेस या आउटलेटमधून बाहेर पडणार आहेत. हे तुमचं असेल रेसिड्युअल ऑइल असेल, ही तर क्रूड ऑइल असेल, ही पाईप स्टील असेल आणि तुम्हाला काय केले जाणार आहेत, जे काय तुमचं क्रूड ऑइल असणार आहे, गॅसोलिन्स असतील, केरोसिन असेल किंवा ऑइल असेल, त्याचं इथं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. फर्स्टली फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणजेच काय, डिपेंडिंग अपॉन दी मेल्टिंग पॉईंट्स ऑर बॉइलिंग पॉईंट्स whatever gases are there that will separated as well as whatever liquids that also get separated. आता गॅसोलिनचं बघा टेम्परेचर वेगळं असेल, केरोसिनचं वेगळं असेल, गॅस ऑइलचं टेम्परेचर वेगळं असेल, तर त्यांचे जे काही त्याच्या टेम्परेचरनुसार जे काही आउटलेट्स आहेत, म्हणजेच काय होणार आहे, सपोज गॅसोलिन काय होणार आहे, हायर टेम्परेचरला बॉईल होणार आहे, त्याचे वेपर्स हायर टेम्परेचरला फॉर्म होणार आहेत, त्यामुळे ते सगळ्यात वरच्या पोझिशनला असेल. ओके, अ डाऊन स्प्राउट पाईप कॅरीज लिक्विड टू दी नेक्स्ट फ्लोअर प्लेट. आता काय केलं जातं, हे लिक्विड्स काय केलं जातं, नेक्स्ट फ्लोअर प्लेटला यूज केलं जातं. हेच लिक्विड नेक्स्ट फ्लोअर प्लेटला. ओके, इन दिस वे वॉट एव्हर दी वॉटर वेपर्स फॉर्म्ड above the tank that get meets to the below tank. Okay, and the uniformly whatever hot water or hot vapors are there that spread uniformly through this tank. ओके, आणि इथं तुम्हाला डायग्राम दुसरी प्रोव्हाइड केले, याला काय म्हणायचं आपण, व्हॅक्यूम डिस्टिलेशन टॉवर म्हणायचं आहे. आता व्हॅक्यूममध्ये काय केलं जातं, इथं पहिला तुमचं गॅस ऑइल बाहेर पडणार आहे, त्यानंतर लुब्रिकेटिंग ऑइल पडेल, ते पेट्रोलियम जेली असेल आणि ग्रीसेस असतील. ओके, अँड दिस इज कॉल्ड ॲज दी व्हॅक्यूम डिस्टिलेशन टॉवर. ओके, त्याच्यानंतर आता लिक्विड फ्युएल्स तुम्ही बघितलेले आहेत. ही प्रोसेस तुम्हाला फारशी विचारली जात नाही आहे, पण तरी पण तुम्ही ते लक्षात ठेवा. आता प्रॉपर्टीज ऑफ दी लिक्विड फ्युएल्स. आता लिक्विड फ्युएल्सच्या प्रॉपर्टीज काय असणार आहेत तुम्हाला माहिती आहे. आता लिक्विड फ्युएलची प्रॉपर्टी काय, दॅट इज एक्झिस्ट इन ए लिक्विड स्टेट. आता लिक्विड्स काय केले जातात, लिक्विड्सचं फर्स्ट प्रॉपर्टी इज दॅट द लिक्विड फ्युएल्स आर इझी टू हँडल. आता लिक्विड फ्युएल्स तुम्हाला माहिती आहे आपण इझिली हँडल करू शकतो, स्टोअर करू शकतो, ट्रान्सपोर्ट करू शकतो. ओके, आफ्टर बर्निंग दे डू नॉट लिव्ह एनी अमाऊंट ऑफ ॲश. तुम्हाला माहिती आहे सॉलिड फ्युएल्ससारखं लिक्विड फ्युएल तुम्ही बर्न केल्यानंतर त्याची कोणत्याही टाईपची तिथं ॲश फॉर्म होत नाही. लिक्विड फ्युएल्स इझिली किंडल्ड, म्हणजे तुम्ही इझिली त्याला बर्न करू शकता. देर इज नो नीड फॉर दी मेंटेनिंग. आता त्याला मेंटेनन्स चार्ज काही तुम्हाला पे करावा लागत नाही. लिक्विड फ्युएल्स हँडल आपण करू शकतो थ्रू दी पाईपलाईन्स. आणि त्या जे काही लिक्विड फ्युएल्स असतं त्या लिक्विड फ्युएल्सच्या स्पॉन्टेनियस कंबशनची काही आपल्याकडे रिस्क नसते, म्हणजे त्याचं स्पॉन्टेनियस एक्सप्लोजन होत नाही. ओके, नाव दी नेक्स्ट कॉन्सेप्ट इज द क्रॅकिंग. आता क्रॅकिंग कोणाला म्हणायचं तुम्हाला माहिती आहे, केमिस्ट्री जी काय आहे दॅट इज ऑल इज रिलेटेड विथ दी रिॲक्शन्स. ओके, आता जे काय हायर हायड्रोकार्बन्स आहेत त्या हायर हायड्रोकार्बन्सचं ब्रेकडाऊन होऊन लोअर हायड्रोकार्बन्स बनणं म्हणजेच त्याला तुम्ही काय म्हणायचं, क्रॅकिंग म्हणायचं. Okay, so what is definition? Cracking in petroleum refining, the process by which heavy hydrocarbons are broken down into the lighter hydrocarbons. आता बघा C10H22 त्याचं क्रॅकिंग नंतर काय फॉर्म होणार आहे, C5H12 दॅट इज पॅराफिन आणि C5H10 दॅट इज ओलिफिन. ओके, तर व्हॉट इज क्रॅकिंग, द हायर hydrocarbons are broken down into the lower hydrocarbons. Okay, this process is called as the cracking. Now the next concept is that there is knocking. Okay, so what is knocking? It is an internal combustion engine. A mixture of air and petrol vapor is compressed. The
नॉकिंग कोणाला म्हणायचं? ज्यावेळी तुमच्याकडं एखादं कंबशन मटेरियल असेल किंवा एअरचं मिक्सचर असेल, पेट्रोल वेपर्स असतील, त्या सगळ्याला तुम्ही हाय प्रेशरनी काय करायचं? कॉम्प्रेस करायचं आणि त्याला तुम्ही इग्नाईट करायचं. कधीपर्यंत इग्नाईट करायचं? जोपर्यंत तुमच्या त्या फ्युएलमध्ये एखादा स्पार्क फॉर्म होत नाही तोपर्यंत. आणि जी काय स्पार्क फॉर्म होण्याची जी काय प्रोसेस आहे त्या प्रोसेसला तुम्ही काय म्हणणार आहे? नॉकिंग म्हणणार आहे. ओके. आता नॉकिंग मीन्स वॉट? द टेंडन्सी टू नॉक और द टेंडन्सी टू प्रोड्यूस ए स्पार्क. ओके. एखादं फ्युएल जर तुम्ही बर्न केलं तर बर्न केल्यानंतर जे काय स्पार्क फॉर्म होण्याची जी प्रोसेस आहे, आता तुम्हाला माहीत आहे एखादं जर फटाके तुम्ही उडवले तर फटाक्याचा आवाजासोबत तिथे एक फ्लॅश होतो आणि त्या फ्लॅश म्हणजेच तो नॉक असेल. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज दी नॉकिंग. ओके. नाव वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दी ऑक्टेन नंबर. व्हॉट इज ऑक्टेन नंबर? द knocking tendency of fuel may be determined by using this knocking number. आता नॉकिंग नंबर कोणाला म्हणायचं? सपोज आता हा तुमचा आयसोब्युटेन आहे. ओके. ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? C8H18. ओके. आता जे काही हे C8H18 आहे म्हणजेच काय आहे? त्यांचा रेशो 8:18. दॅट इज ऑक्टेन नंबर इज हॅव्हिंग 100. म्हणजे 8 ते 18 या ऑक्टेन नंबरशी रिलेट कोण करतो? 100 नंबर करतो आणि त्याला तुम्ही काय म्हणायचं? त्या सबस्टन्सचा ऑक्टेन नंबर म्हणायचं. आता कीटेन नंबर कोणाला म्हणायचं? कीटेन नंबर म्हणजेच काय आहे? हा काय आहे? द हायर द नंबर बेटर द फ्युएल बर्न्स विदिन दी इंजिन ऑफ अ व्हेकल. कीटेन नंबर कोणाला म्हणायचं? जर कीटेन नंबर कुणाशी सिमिलर असतो? या ऑक्टेन नंबरशी सिमिलर असतो. का? तर हाऊ मच अमाऊंट ऑफ कार्बन अँड हायड्रोजन्स दॅट आर प्रेझेंट दॅट विल डिसाइड द कीटेन नंबर ऑफ दॅट फ्युएल. ओके. नेक्स्ट आता आपण काय बघणार आहे? गॅसियल फ्युएल्स बघणार आहे. आता गॅसियस फ्युएल्स कुठले कुठले आहेत तुम्हाला माहिती आहे? जसं आपण लिक्विड फ्युएल्स आपल्या घरी यूज करतो तसे बरेच गॅसियस फ्युएल्स देखील आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये यूज करत असतो. ते गॅसियस फ्युएल्स म्हणजेच काय? गॅसियस फ्युएल्समधलं त्यांचे प्रॉपर्टीज काय काय आहेत त्यासाठी तुम्हाला काय प्रिकॉशन घ्यावे लागते ते आता आपण बघणार आहे. आता जे काही गॅसियस फ्युएल्स आहेत तुम्ही काय करू शकता? पाईपलाईन्समधून पास करू शकता. नेक्स्ट जे काही तुमचे गॅसियस फ्युएल्स आहेत ते काय असतात? व्हेरी क्लीन टू ऑपरेट असतात आणि त्याची काय ॲश नसते आणि त्याला कोणत्याही प्रकारचा स्मेल देखील नसतो. दे कॅन बी इग्नायटेड इन्स्टंटेनियसली. तुम्हाला माहिती आहे घरी जर तुम्ही गॅसला लायटर लावला तर एका स्पार्कमध्ये तुमचं फ्युएल इग्निशन स्टार्ट होतं. ओके. द गॅसेस आर मिक्सिबल विथ एअर. आता तुम्हाला माहिती आहे गॅस हे एअरचंच मिक्सचर आहे. ओके. त्यामुळे ते एअरसोबत इझिली मिक्स होऊ शकतं. आणि जे काही तुमचे गॅस आहे द बोथ ऑक्सिडायझिंग अँड रेड्युसिंग ॲटमॉस्फिअर्स आर मेंटेन. तुम्ही काय करू शकता? रेड्युसिंग किंवा ऑक्सिडायझिंग दोन्ही कंडिशनमध्ये तुम्ही गॅस यूज करू शकता. ओके. ह्याचं क्लासिफिकेशन 2 टाईप्समध्ये आहे. प्रायमरी गॅसियल फ्युएल्स आणि सेकंडरी गॅसियस फ्युएल्स. प्रायमरीमध्ये काय असेल? नॅचरल गॅस असेल आणि द मोस्ट इम्पॉर्टंट गॅस इज लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस दॅट इज LPG दॅट वी आर युजिंग इन अवर किचन्स. ओके. सेकंडरी गॅसियल फ्युएल्स कुठले कुठले आहेत? वूड गॅस असेल, कोल गॅस असेल, प्रोड्युसर गॅस, वॉटर गॅस. ओके. आणि रिफायनरी गॅस. त्याच्यानंतर लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजे काय ते आपण इथं बघणार आहे. आता लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजे LPG जो आपण घरी यूज करतो तो. आता जे काही LPG आहे हे LPG कसा बनलेला आहे? इट इज मेड अप बाय दी हायड्रोकार्बन चेन फ्रॉम दी पेट्रोलियम. पेट्रोलियमची जी काही हायड्रोकार्बन चेन आहे त्या चेनपासून तुमचा LPG गॅस बनलेला आहे. ओके. इट इज स्टोर्ड अँड ट्रान्सपोर्टेड ॲज अ लिक्विड अंडर प्रेशर बट इट इज यूज्ड ॲज अ गॅस. तुम्हाला माहिती आहे जे काय तो आपलं LPG गॅस आहे तो ॲक्च्युली लिक्विड स्टेटमध्ये आहे बट ज्यावेळी आपल्याला घरी तो प्रोव्हाइड केला जातो इन दी सिलेंडर्स दॅट इज इन दी गॅसियस फॉर्म. ओके. The pressure at which LPG becomes liquid is called as the vapor pressure and it depends on composition and temperatures. ओके. आता आपण जो काय घरी गॅस यूज करतो तो गॅसेस फॉर्ममध्येच आहे पण ॲक्च्युली जेव्हा तो पेट्रोलियम गॅस असतो त्यावेळी त्याचं जे काही कंपोजिशन आहे किंवा त्याची जी काही स्टेट आहे ती लिक्विड असते आणि त्या लिक्विड स्टेटचं कन्वर्जन गॅसियस स्टेटमध्ये होण्यासाठी जी काही टेम्परेचर्स किंवा कंपोजिशन लागतं ते कोण प्रोव्हाइड करत असतं? वेपर प्रेशर प्रोव्हाइड करत असतं. ओके. म्हणजेच काय? ज्या LPG गॅसचं कन्वर्जन
लिक्विड टू गॅस होण्यासाठी कोणता फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे? वेपर प्रेशर. ओके. LPG कंटेन्स अ मिक्सचर ऑफ सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स, दॅट इज C3 अँड C4. ओके. त्यामध्ये प्रोपेन असेल, एन ब्युटेन असेल, ब्युटिलिन, प्रोपिलिन आणि आयसोब्युटेन असेल. मग त्या ह्याच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत बघा. LPG हॅज हाय कॅलरिफिक व्हॅल्यू. तुम्हाला माहिती आहे कॅलरिफिक व्हॅल्यू म्हणजेच काय? किती अमाऊंट ऑफ हीट त्याच्यातून जनरेट होते त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? कॅलरिफिक व्हॅल्यू म्हणणार आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे आपण एका जस्ट स्पार्कमुळे काय करतो? गॅसला बर्न करतो. म्हणजेच काय केलं जातं? LPG आपल्याला हाय कॅलरिफिक व्हॅल्यू देते. इट इज नॉन करोजिव्ह टू स्टील अँड स्लाइटली टॉक्सिक. आता आपल्याला माहिती आहे का हे करोजन होतं आपल्या गॅस सिलेंडरचं नाही होत. ओके. तर हे काय आहे? कलरलेस आहे. अँड द डेन्सिटी ऑफ LPG इज हाफ ऑफ दी वॉटर. हे जे काही तुमचे आपले LPG आहे वॉटरची डेन्सिटी किती आहे? 1 आहे. आणि या वॉटरच्या हाफ ह्याची डेन्सिटी आहे LPGची, दॅट इज 0.5. LPG इज हेवियर दॅन एअर. आता तुम्हाला माहिती आहे जे काही सिलेंडर आहे ते जड आहे म्हणजेच ते एअरपेक्षा काय असणार आहे? हेवियर असेल. नेक्स्ट गॅस इज कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, दॅट इज कॉल्ड एज दी CNG. या वर्डमध्येच त्याचं मिनिंग आहे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. ओके. नॅचरल गॅस मेनली कंटेन्स मिथेन. जो काय आपला नॅचरल गॅस आहे तो काय आहे? मिथेन आहे. तर जे काही तुमचा गॅस आहे त्याला कॉम्प्रेस करून हा CNG गॅस बनवला जातो. नॅचरल गॅस बिकॉज ऑफ इट्स लो एनर्जी डेन्सिटी हॅज टू बी आयदर कॉम्प्रेस टू हाय प्रेशर्स. हाय प्रेशर देऊन याला काय केलं जातं? कॉम्प्रेस केलं जातं. कुणाला? मिथेन गॅसला. आणि तिथं काय बनतो? CNG, दॅट इज कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. CNG इज अ सबस्टिट्यूट फॉर गॅसोलिन ऑर डिझेल फ्युएल. म्हणजे CNGचा यूज तुम्ही ॲज अ डिझेल फ्युएल किंवा गॅसोलिन म्हणून देखील करू शकता. इट इज मेड बाय compressing methane at 3000 to 306,000 atmospheric pressures. Okay. And it is stored and distributed in the hard containers. आपण काय करू शकतो? हे जे काय CNG आहे तुम्हाला माहीत असेल जे काय आपल्या गॅसेसचे टँक्स असतात, सिलेंडर्स असतात ते हेवी असतात. ते हार्ड मटेरियल्समध्ये या CNGला स्टोअर केलं जातं. Okay. In this way we completed our next chapter, that is fuels and combustion. If you have any doubts then please contact me. Okay, thank you.